दान. काय गाई, तू कशाला बाबांना कार्तिकच्या ऑफिस मध्ये जाऊ दिलंस? अगं त्यांचं जाणं न जाणं माझ्या हातात आहे का? त्यांच्या मनात आलं आणि ते गेले. आई, त्या दिवशी जेव्हा कार्तिक बाबांच्या ऑफिस मध्ये गेला होता तेव्हा किती मोठं रामायण घडलं होतं तुला माहितीये ना. पण मग तरी सुद्धा तू आज बाबांना कार्तिकच्या ऑफिस मध्ये का जाऊ दिलंस? मला काहीच कळत नाहीये. असं काय करतेस तू? हा, आणि हे बघ, तुम्ही कार्तिकच्या ऑफिसला जाऊ नका असं जर मी त्यांना म्हटलं असतं तर ते ऐकलं असतं का त्यांनी? पण काहीतरी प्रयत्न करायचास ना, म्हणजे कुठेतरी बाहेर निघून जायचंस किंवा बरं वाटत नाहीये काहीतरी. गाई तुझी शांत शांत हो. इकडे शांत काय हो? इथे बस बस, आणि मी काय सांगतेय ना ते ऐक एकदा. कार्तिक आता महिनाभर आपल्या घरी राहणार आहे, बरोबर? होपफुली. नाहीतर आज संध्याकाळी बाबा येतील आणि त्याला जायला सांग. नाही ग बाळा, असं काही नाहीये. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ते त्याच्या ऑफिसला गेल्या वाचून राहिले नसते. म्हणजे आज मी काही कारण सांगून त्यांना जाऊ दिलं नसतं ना तर ते उद्या गेले असते, उद्या नाही तर परवा. पण या महिनाभरामध्ये ते कधी ना कधी गेले असते, हे मात्र नक्की. मला मागेच म्हणाले ते, काय? उमा, माणूस आपल्या हाताखालच्या माणसांशी कसा वागतो ना याच्यावरून त्याची पारख करतायत. मी तर म्हणते बरं झालं ते आज गेले. हो, म्हणजे एक एक परीक्षा संपलेली बरी ना. आणि तिथे काय होईल याची काळजी तू खरंच करू नकोस. कार्तिकला चांगला अंदाज आलाय यांना कसं हँडल करायचं ते, आणि या वेळेला तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताळेल. तू रिलॅक्स राहा. हे घे पाणी, घे, तुला बरं वाटत. तू पाणी कसं देतेस? तिकडे त्याच्या तोंडचं पाणी पळालं असेल आता. काय ग, टेबल फोडायचंय का कप? इथे माझं डोकं फुटायची वेळ आली आहे, त्याची कोणाला काही पडलेली नाही, आणि कप आणि टेबलचा विचार. काही बोललीस का तू? काही नाही, आज मला यायला उशीर होईल. का, काही प्लॅन्स आहेत का? हो, सगळे फ्रेंड्स आम्ही जमणार आहोत स्टडीसाठी. एवढंच ना? मग तुम्ही सगळे फ्रेंड्स उद्या भेटा, आज लवकर ये. का, काही विशेष आहे? कार्तिक येतोय डिनरला गायत्रीला घेऊन. वाव, दॅट्स सो ग्रेट मॉम. आय एम डाइंग टू सी हर. मी टू. मी अशी रिॲक्ट होईन असं वाटतंय का मॉम तुला? म्हणजे? अँड बाय द वे थँक्स. आज आपल्या घरी कोणीतरी येणार आहे हे तुम्हाला आत्ता सांगतेय. नाही तर मी या घराचा भागच नाहीये असंच वागताय ना तुम्ही सगळे माझ्याशी. आपण हे सगळं उद्या बोललो तर चालेल? हा, आज आज लवकर येशील? इज इट ओके? इट्स नॉट ओके. त्या गायत्रीसाठी पायघड्या घालण्यात मला ऍब्सोल्युटली इंटरेस्ट नाहीये. सो आय एम नॉट कमिंग. टू. अँड बाय द वे मॉम, आज गायत्री घरी येणार आहे ही गोष्ट मला माहिती होती, आणि म्हणूनच मला यायला आज उशीर होतोय. FYI, फॉर युअर इन्फॉर्मेशन. किट्टू, सर पाणी. नाही, नकोय मला. नको सर, जावयाच्या घरचं पाणी प्यायचं नसतं असं म्हणतात. ऑफिसचं चालतं. नकोय म्हटलं ना. ओके, चहा कॉफी? नाही, मला खरंच नकोय काय. मी बसतो इथे शांतपणे. तू आपलं तुझं काम कर. ओके. आणि मी इथं बसलोय हे पूर्णपणे विसरून जा. बर. बट बाय द वे सर, सो हे आहे माझं छोटंसं ऑफिस. माझी केबिन थोडीशी छोटी आहे, बट माझा बिझनेस मोठा आहे, आणि आता तो हळूहळू ग्रो होतोय, बिझनेस वाढतोय, एक्सपान्शन होत आहे. सो तू कर ना तुझं काम, कंटिन्यू कर. तुझं काय असतं काम ते तू कर. या, मी तर अगदी शांत बसणार आहे, अजिबात तुला डिस्टर्ब करणार नाही. खोलीच्या एका कोपऱ्यात वाघाला बांधलंय आणि म्हणतोय की शांतपणे झोपा.
काय म्हणालास? कुठं काय नाही आता काहीतरी बोललास ना. नाही ते मी माझ्या ऑफिसची डायरी कुठे आहे ते कळत नाही. आता काय काम आहे तेच बघायचं आहे ना. बरेच दिवसांनी आलो ना ऑफिसमध्ये. हॅलो यप पाठवून दे. Hey there. कमेंट कार्तिक, हॅलो हाऊ आर यू? गुड. आफ्टर सो लॉंग. आय नो. हाऊ कम यू आर हियर? अरे आपला फॅशन शो झाला ना, तर मी त्याचा चेक घ्यायला आलेले. Oh, बाहेर दे टोल्ड मी दॅट यू आर देअर इन द ऑफिस, यू नो. is it? I'm there in the office. Yeah, Yes. I'm there in the office. So that's what I thought. It's such a long time that we have seen each other, you know. म्हणून म्हटलं तुला येऊन भेटते. आणि मिस्टर, यू हॅवंट कॉल्ड मी ऍट ऑल. एक फोन सुद्धा केला नाहीयेस No, तुम्हाला. actually, I was about to call you. आय नो, सगळे तुझे एक्सक्यूज. No, no, it's क्यूट एकदम हो ना. Meet Mr. Sadashiv Kirtane. Sadashiv Kirtane, and she's the showstopper of our show. I mean, सदाशिव कीर्तने. आय थिंक आय हॅव हर्ड दिस नेम नाही समवेअर. काहीच संबंध नाही ना. You got the check? नो नो मी तुला- सदाशिव कीर्तने. एक मिनिट. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी आहे. Oh my God! So you are the Sadashiv Kirtane? Yes, the Sadashiv Kirtane. The bulldozer man? बुलडोझर नाही. Yes! Oh my God! पण एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? काय करताय? कार्तिकच्या ऑफिस मध्ये? So- कार्तिक, या तू इलिगल कन्स्ट्रक्शन वगैरे तर चालू केलं नाहीयेस ना? वाव, you're so funny. द डॅशिंग सदाशिव कीर्तने तुझ्या ऑफिस मध्ये काय करतायत स्वतः? See, मी प्रत्येक ठिकाणी फक्त तोडफोड करायलाच जात नाही. काही ठिकाणी जोडण्यासाठी सुद्धा जावं लागतं मला. या तोडायचे काम का करतायत? म्हणजे जोडायचं काम करायचं आपण कायम. Anyway, I must say, nice to meet you, sir. Nice meeting you. Nice meeting you. Okay. You know what? What? I've been missing all the coffee evenings that we had. Remember? Good old days. Yeah. Good old days. Yeah. You know what? I'm getting really late right now. म्हणून मी निघते, huh? I've got my check, but I am gonna see you again. So call. Yeah? Yeah. I'll do that. Bye. Bye. Huh? Bye. Bye. Take care. Bye. Bye, Yeah. sir. बाय. Yeah. We'll meet soon. Okay? From again. छे, हा नको. हा पण खूप डार्क आहे ना. हा जुना वाटतोय. ऐक काय करूयात आता? ऐक ना. ऐक, तू साडी नेसतेस का माझी? ती बाबांनी नवीन आणलीये ना, आणि त्याच्यावरती तुझा नवीन हार पण मॅचिंग होतोय. मस्त दिसशील आई, एकदम. ऐक ऐक मी सासरी नाही चालली साडी नेसायला. अगं मी असंच चालले त्यांना भेटायला. असंच असेल नाहीतर कसंही. पहिल्यांदा चाललीस की नाही, सुंदर दिसायला हवीस. आई मला काय वाटतं माहितीये, तू ना हे सगळं जरा चुकीच्या पद्धतीने सिरियसली घेतलंस, आणि त्यासाठी तू बाबांशी जे खोटं बोललीस ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही. ए, फार काही खोटं बोलले नाही हं मी. हा, आणि उगाच विषयाला फाटे फोडू नकोस तू. आणि तसंही प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, आणि इथे तर दोन्ही चालू आहे. आई आणि हो, मी कार्तिकच्या बाजूने हे तुझ्या बाबांनाही चांगलं माहिती हा, त्यामुळे ते राहू दे. आणि हे कोणता ड्रेस घालायचा आहे ना, हे हवं तर आपण नंतर ठरवू. आधी पळ, पार्लरला जाऊन ये. पार्लर मध्ये? आता ते कशासाठी? अगं कशाला म्हणजे, मस्त चकाकी यायला पाहिजे चेहऱ्यावरती.
दृष्ट लागण्या इतकी सुंदर दिसायला हवी असतो आज. तुझं ना जरा अति चालू आहे बरं का. तू हे सगळं का करतेयस ग? गायत्री, तुला प्रत्येक गोष्ट परत परत सांगायला हवी का? आई, मी लग्ना बिग्नासाठी जाताना सुद्धा हे काहीही करत नाही. आणि इथे तर मी फक्त कार्तिकच्या घरी चाललीये. इतर ठिकाणं वेगळी आणि होणारं सासर वेगळं, कळलं? आई प्लीज, आय एम नॉट एट ऑल इंटरेस्टेड. माझ्या दिसण्यावर कोणीतरी काहीतरी कमेंट करावी अशी माझी अजिबातच इच्छा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कार्तिकच्या आई बाबांना काय पहिल्यांदा नाही भेटत आहे. आधी भेटलीये मी त्यांना. त्यांना माहितीये मी कशी दिसते ते. राहू दे. हा म्हणजे मी पहिल्यांदा काहीतरी मागितलं तुझ्याकडे, तुझ्याच्यानं तेवढंही होईना. आई, मग काय, तिकडे तो मुलगा बघ काय काय करतोय तुझ्यासाठी. तुझ्या बाबांचा शब्द न शब्द झेलतोय, सोफ्यावर झोपतोय, आपण जे खायला देऊ ते खातोय पितोय. आणि तुला एवढंही करायला नको सासरच्यांना भेटायला जाताना. आई, तू ना आता लग्नाची तयारी सुरू केल्यासारखी बोलतीयस हा? तयारी सुद्धा लवकरच सुरू करायला लागणार. नाही हं? नाही म्हणजे म्हणजे काय ग? नाही म्हणजे कार्तिकला घर जावई करून घ्यायचं असं ठरवलंयस की काय? आई गप ग. तो तेजस चिडवतो ते काही कमी नाहीये. आणि आता तू नको सुरू होस. मला नाही चिडवायचा कार्तिक वरून. हो का? आणि लाजून लाजून गाल कुणाचे गुलाबी होत आहेत आरशात बघा एकदा. वेडाबाई. आई, तू खूप चिडवतेस मला. ते मी या ऑफिस मध्ये तसं नाही. जसं कसं नाहीये? म्हणजे ऍक्च्युली सर, जे आम्ही जसं ग्रीट केलं तसं ऍक्च्युली तसं म्हणजे सर तुम्ही जसं विचार करतात ना तसं काहीच नाहीये. ऍक्च्युली मी तिला ओळखते नाही. ती आमच्या शोची शो स्टॉपर होती. दॅट्स इट. म्हणजे आमची फारशी काय ओळख आहे नाही. लाईक सिरियसली जुजबी ओळख होती. सर आय टेल यू व्हेरी फ्रँकली, यु नो दिस फील्ड आणि या फील्डमध्ये आम्ही भेटण्याची एकमेकांना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा ती भेटायची पद्धत जी असते ती जरा थोडीशी वेगळी असते. आय मीन आय होप यू कॅन अंडरस्टँड. म्हणजे तुम्ही हेच बघा ना, पुढारी म्हणजे ते पॉलिटिशियन्स कसे नमस्कार करतात फॉर द सेक, कॉलेजमधले मित्र कसे हायफाय वगैरे देतात, तसंच आम्ही फक्त इट्स व्हेरी नॉर्मल. पण हे सगळं तू मला का सांगतोयस? मला माहिती आहे प्रत्येक व्यवसायामध्ये अभिवादन करायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काही लोक शेक हँड करतात, काही लोक नमस्कार करतात, तर काही लोक हे अशा पद्धतीने अभिवादन करतात. माहितीये मला. एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की इट्स व्हेरी नॉर्मल. वाव, तू काय मला बुरसटलेल्या विचारांचा समजतोस का? छे 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 सर बोलते सर. आय नो यू आर अ व्हेरी ओपन माइंडेड पर्सन. आय नो. नाही, मग या प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन का देतोयस तू मला? मला माहिती आहे. मला माहिती आहे हे सगळं. प्रत्येक व्यवसायामध्ये त्या त्या पद्धतीने वागावं लागतं, बोलावं लागतं. आणि मी तुला काही विचारलेलं नाहीये बाबा असा का वागतोयस वगैरे. मला माहिती आहे. त्यामुळे निश्चिंत राहतो. आणि तू तुझं काम कर ना, कंटिन्यू. तुला मगाशीच म्हटलं मी सुरुवातीला की मी इथे बसलो हे विसरून जा आणि काम कर, म्हणजे सोपं जाईल तुला. हा, पण मला असं वाटलं की ती एकदम अशी आली आणि मला असं हक केलं तर तुम्हाला काय वाटलं असेल? मला काय वाटतंय आणि काय वाटत नाही हे 1 महिन्यानंतर तुला कळेलच. ओके, दॅट्स राईट. हॅलो, या पाठवडे काय परमिशन मिळत नाही म्हणजे? मग काय ते होर्डिंग तिथे लागणार नाही? हॅलो हॅलो लिसन पडोळे, काही झालं तरी ते होर्डिंग तिथे लागलं पाहिजे ऍट एनी कॉस्ट. आय डोंट नो. हा, मग परमिशन मिळत नसेल तर ती मिळवा. कशी मिळवायची आता हे मी तुम्हाला सांगायला नको वेगळं, है ना? एक काम करा, ते वॉर्ड कोणाच्या अंडर आहे? हा, त्याला कॉन्टॅक्ट करा. त्याला काय हवं नको ते बघा. मनी हॅज द लायसन्स टू बाय इच अँड एव्हरीथिंग. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात. ओके, आता इथून पुढचा फोन काम झालाय हे सांगायला आला पाहिजे. हा,
आणि आज रात्री जाताना मला ते होर्डिंग दिसलं पण सो यू बेटर बी. थँक्यू. सर ते ऍक्च्युली मी माझं एक काम अडलं होतं तर त्यामुळे. पण हे सगळं मला कशाला सांगतो? म्हणजे तुझ्या प्रत्येक निर्णयाचं मला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही. मी ऑब्झर्व करतोय सगळं. सगळ्याचा निर्णय मी शेवटी देणार 1 महिन्यानंतर. कंटिन्यू. हो. अनु प्लीज आई मी काही करणार नाहीये. अगं तुला खरंच सॉंग्स खूप सूट करतील. एकदा ट्राय कर प्लीज. नाही मी असं काही एक करणार नाहीये. ओके गायत्री यार तू कसली बोर आहे सिरियसली. यु नो तुझ्या जागी जर मी असते ना तर अख्खा दिवस घेतला असता रेडी व्हायला. तुला काय एक्साइटमेंटच नाहीये. 1 मिनिट. एक्साइटमेंट नाहीये असं मी कधी म्हटलं? मला हा सगळा फालतूपणा करायचा नाहीये असं मी म्हणलंय. ओके ओके म्हणजे मी सांगते तो फालतूपणा का? आणि हेच जर कार्तिकने सांगितलं असतं तर? तरी सुद्धा हा फालतूपणा आहे असंच मी म्हणलं असतं. आणि मुळात कार्तिकने मला हे सगळं करायला सांगितलंच नसतं. अच्छा आणि ते कशावरून? कारण त्याला मी त्याला काय काय बोला. गप्प बस. मला छळायचं बंद कर. ओके काय चाललंय? काकू बरं झालं तुम्ही आला. हिला मी कधीपासून सांगते की हिला टॉंग सूट करतील पण हे माझं ऐकतच नाही. काकू प्लीज तिला समजावा. मी अगं मी काय समजवणार तिला? या बाबतीत तर ती माझं अजिबात ऐकणार नाही. आई मी पार्टीला किंवा कुठल्याही फंक्शनला वगैरे जात नाहीये. मी फक्त कार्तिकच्या घरी जाते. मग मी जशी आहे तशी जाऊ द्या ना मला प्लीज. सर पण मी एक दिवस जर का तुमचा डब्बा धरला तर काय प्रॉब्लेम आहे? ते चांगलं. ए हाय अनु. हाय अनु. हाऊ डू यू डू? आय एम ग्रेट. हे काय डब्बेवाला डबेवाला नाही. हा माझा डब्बा, हा सरांचा डब्बा. आम्ही दोघेही ऑफिसला जातो. मी त्यांचा डब्बा कॅरी. सॉरी. सो ऑलरेडी सेट. वाव यू लुकिंग गॉर्जियस. निघायचं? हो निघा. चल 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 लवकर. अरे असं कसं? म्हणजे आलास काय लगेच निघालायस? बस जरा चहा टाकते. नको 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 नको. एकतर काय आहे ना की आम्हाला लवकर निघून लवकर घरी यायचंय. म्हणजे 8:30च्या आधी. 8:30च्या आधी आम्ही दोघं लवकर घरी आलं पाहिजे. ओके नाही? बरोबर या. चला बाय. निघायचं. सो आम्ही येतो आणि पाय पडायचं. चल 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 येतो. बाय बाय. आई. काकू मी पण येते. ओके बाय बाय काका. लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो नाही? बरं कार्तिकचं ऑफिस कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे मागे एकदा म्हणाला होता तो की त्याच्या बाबांचा बिझनेस जॉईन करण्याचा पर्याय होता त्याच्याकडे. पण त्याला स्वतःच काहीतरी करून दाखवायचं होतं म्हणून हा बिझनेस सुरू केला त्यांनी. नाही ऑफिस वगैरे छान आहे. एवढ्या लहान वयामध्ये स्वतःचा बिझनेस सुरू केलाय कौतुकाचीच गोष्ट आहे ती. पण मी तिथे असताना त्याला एक फोन आला होता. कोणाचा होता मला काही कळलं नाही. पण बीएमसी मधल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला मॅनेज करण्याच्या संदर्भात तो बोलत होता. म्हणजे पैसे देण्याच्या संदर्भात तो बोलत होता. बहुतेक त्याचं काम बीएमसीत अडकलेलं असावं. अहो मग तुम्ही मदत करायची ना त्याला. नाही म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुमची ओळख असेलच ना. नाही काम एवढं साधं सरळ नसणार आहे ते. कारण तो पैसे द्या काय वाटेल ते करा पण काम झालं पाहिजे असं काहीतरी बोलत होता. एव्हाना पैसे देऊन ते काम झालंही असेल त्याचं. अहो पण जर समोरूनच त्याच्याकडे लाच मागितली गेली असेल तर तो तरी काय करेल बिचारा. नाही म्हणजे तुम्ही मला सांगा सर्वसामान्य माणसांनी अशा वेळेला काय करायला पाहिजे? ते उमा तुलाही माहिती आहे की मी ही गोष्ट फार निष्ठेने पाळतो. माझ्या आयुष्यामध्ये भ्रष्टाचाराचा एकही पैसा मी कमावलेला नाही आणि मी कोणाला कधी दिलेलेही. त्यामुळं माझ्या मुलांवर सुद्धा मी त्याच पद्धतीचे संस्कार केलेले आहेत. त्यामुळं त्याला मी आपला नाही मानू शकत.
आपल्या मुलांमधला आपल्या मुलांच्या पंक्तीमध्ये तू नाही बसू शकत. मी एक सांगू का, म्हणजे आपल्या देशातले साधारणतः 90% लोक असंच करत असतील. उरले किती? 10%. म्हणजे त्या 10%मध्ये तुम्ही मोडता. सॉरी, म्हणजे कदाचित मी जास्त बोलत असेन, पण मला सांगा, ही जी 90% लोक आहेत ही सगळी वाईट आहेत का? अहो, हा तुमच्या सरकारी कार्यालयाच्या सिस्टीमचा एक भाग बनलाय. त्याशिवाय लोकांची कामच होत नाही. अच्छा, म्हणजे तू त्याच्या या सगळ्या वागण्याचं समर्थन करतेस का? नाही, मी काही समर्थन करत नाहीये, पण एखाद्यानं लाच दिली किंवा घेतली तर तो लगेच वाईट होतो का? मी असं म्हटलेलंच नाही की तो वाईट माणूस आहे, पण तो जे काय करतोय ते माझ्या संस्कारांमध्ये बसत नाही. माझ्या मुलांवर फार चांगल्या पद्धतीचे संस्कार मी केलेले आहेत आणि माझ्या मुलांच्या पंक्तीत तो बसत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. अहो, पण मग यालाही समजा ना आपला मुलगा आणि संस्कार करा ना. संस्कार असे 4-5 दिवस संस्कार केले आणि मुलगा सुधारला असं नाही होत ग ते. अहो, असं कसं? आपल्याला कसं ठाऊक? कदाचित बदलेलाय तो. आणि हे बघा, प्लीज तुम्ही असं एकेका गोष्टीवरून त्याला जज नका करू. नाही, मी जज नाही करत आहे, फक्त जे काही चाललंय त्या सगळ्याची नोंद मात्र माझ्या काळ्या वहीत ब्लॅक बुक मध्ये लिहून ठेवणार. महिना झाल्यानंतर मग ठरवू, म्हणजे मी ठरवेन काय करायचंय ते.